सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। मी येथे सोया चंक्स पकोडे बनवणार आहे। त्यासाठी मी एक वाटी सोया चंक्स घेतले आहेत। सोया चंक्स चांगले धुवून घ्यायचे, नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। नंतर सोया चंक्स बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये गरम पाणी आणि अर्धा चमचा मीठ घालून 10 ते 15 मिनिटे सोया चंक्स भिजवून घ्यायचे। 10 ते 15 मिनिटांनी सोया चंक्स मधले पाणी असं काढून टाकायचं। आणि नंतर सोया चंक्स मध्ये लाल मसाला, हळद, धना पावडर, मीठ, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे तांदळाचे पीठ, आले लसूण पेस्ट घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। नंतर थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करायचं। आणि मिक्स करून झाल्यावरती 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं। 5 ते 10 मिनिटांनी आपण हे पकोडे फ्राय करायला घ्यायचे। पकोडे फ्राय करताना मीडियम आचेवरती फ्राय करायचे। पकोड्यांना गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करायचे। अशा प्रकारे आपले हे पकोडे छान कुरकुरीत बनतात। आपण उरलेले पकोडे सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत।